तर नमस्कार मंडळी. आज माझ्या आवाजाच्या एक्साइटमेंटमधून तुम्हाला कळलंच असेल, की मी खूपच खुश आहे. कारण 2 आहे. एक म्हणजेच माझ्या मैत्रिणींचं भेटणं आणि दुसरं म्हणजे त्यातल्याच तिघी जणींचं लग्न ठरलं होतं. तर मंडळी त्यामुळे आम्ही ब्राईड टू बी करायचं ठरवलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का, हे प्लॅन आम्ही 2 महिन्यांपासून करत होतो. तो फायनली आजचा दिवस आलाच. तर आम्ही सगळे केक घेऊन रोशनीच्या घरी गेलेलो पोलादपूरला. खूप वर्षानंतर भेटलो म्हणून आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो. घरी जाताच रोशनीने पावभाजीचा बेत करूनच ठेवला होता नाश्त्यासाठी. आम्ही फक्त त्याला हातभार लावला हो. आणि ते पावभाजी चा हातभार करत होते म्हणून मग आम्ही ठरवलं की जरा डेकोरेशन करून घ्यावं थोडंफार. आणि डेकोरेशन करता करता तुम्ही बघू शकता किती मस्ती चालली होती. मनाली दीदीचं कॅल्क्युलेशन करत होती की कुठे काय करायचं म्हणून. आणि माझी तुम्ही बघू शकता नुसती मस्तीच चालली होती. आणि हा डेकोरेशन अर्धवट ठेवून पहिला मी पावभाजीवरती ताव मारला, कारण की सकाळपासून मी काही खाल्लंच नव्हतं. आणि पावभाजी खाल्ल्यानंतर मी आणि रोशनी दीदीनी बिर्याणी आणायला गेलो होतो. कारण की ब्राईड टू बी झाल्यानंतर काहीतरी पोटाला पाहिजेच ना हो. मग आम्ही असे सगळे रेडी झालो. मग मस्तपैकी फोटोशूट वगैरे केला आणि मग नंतर केक वगैरे कट केला. तिघीजणी खूप खुश होत्या, खूप म्हणजे खूप खुश होत्या. आणि मग नंतर मग ऑब्व्हियसली ब्राईड टू बी झाल्यानंतर केक वगैरे कट झाल्यानंतर थोडा तो मजा मस्ती चलता है ना बॉस, कारण की बॅचलर्स पार्टी आहे ॲट दी एंड. मग आम्ही खूप सारा नाचलो, वेड्यासारखं नाचलो, कारण की खूप वर्षानंतर भेटलो होतो. आणि असं भेटल्यानंतर एक एक्साइटमेंट येतेच ना. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वेडे चाळे चालले होते, पूर्ण वेळे चालले होते. आणि मग नंतर मग सगळं आवरून घेतलं आणि शेवटी ॲट दी एंड बिर्याणी खायला गेलो. आणि मग अशा रीतीने आमचा दिवस झाला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.